ते आमच्या शिवसेनेतून लढायला तयार होते. अँटी चेंबरमध्ये येऊन बसायचे, सगळ्यांचा संपर्क होता, सगळे बोलायचे आणि ते फक्त येणार, एबी फॉर्म घेणार आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणावर ते निवडणूक लढवणार इथपर्यंत सगळं झालं होतं. की राणेंना काय काय सांगायचं इथपर्यंत पण सगळं झालं होतं आणि ठरलं होतं की आता निलेश राणे जे आता शिंदे सेनेचे आमदार आहेत त्यांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे, कारण त्यांना आणि त्यांच्या वडिलांना पक्षातून हाकलून लावलं होतं. त्याचबरोबर त्यांनी बाळासाहेबांबद्दल काय बोललं होतं आणि निवडणुकीच्या फक्त आमदारकीसाठी किंवा निवडणुकीचं पक्षाचं तिकीट मिळालं पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टीतनं सोडचिठ्ठी देऊन त्यांनी शिंदे सेनेतनं आमदारकी लढवली आणि त्यामुळे ते आमदारकीसाठी काही करू शकत होते. परंतु मी आमदारकीसाठी माझ्यावर गद्दारीचा कलंक लावत नव्हतो, कारण लोक माझ्याकडे अपेक्षेने बघत होते. मला 2024ला खऱ्या अर्थाने जर कोणी तिकीट आणि मला एबी फॉर्मच्या दिशेने जर कोण घेऊन गेलं असेल तर सन्माननीय उदयजी सामंत आहे. अनेकांना माहीत सुद्धा नसेल, माझ्या समोर जे तेव्हा आता माजी आमदार आहेत पण तेव्हाचे आमदार होते कुडाळ मालवणचे, ते आमच्या शिवसेनेतून लढायला तयार होते. अँटी चेंबरमध्ये येऊन बसायचे, सगळ्यांचा संपर्क होता, सगळे बोलायचे आणि ते फक्त येणार, एबी फॉर्म घेणार आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणावर ते निवडणूक लढवणार इथपर्यंत सगळं झालं होतं. की राणेंना काय काय सांगायचं इथपर्यंत पण सगळं झालं होतं आणि ठरलं होतं की आता. पण देवाला काय मान्य होतं मला माहित नाही. मला उदयजी सामंत मला पहिलं घरी बोलवलं, मुक्तागिरीला बोलवलं आणि मुक्तागिरीला मी गेलो. मला नाश्त्यासाठी बसवलं, त्यांनी नाश्ता केला, मी करून आलो होतो आणि मग मला 15-20 मिनिटं सगळं काय विचारलं, सांगितलं आणि मला साहेबांच्या घरी घेऊन गेले बाजूला. तेव्हा साहेब वर्षावर होते आणि माझं सगळं प्रेझेंटेशन हे कोणी केलं असेल तर सन्मान्य उदयजी सामंत यांनी केलं. आणि मग साहेबांनी तिथे मला जे सांगायचं ते सांगितलं. म्हणून संजू परब असेल, मनीष दळवी असतील, लक्षात ठेवा, तुम्हाला आमदारकीची तिकीट पाहिजे तर तुम्हाला कोणतरी उदय सामंतांसारखा मला कोणतरी लागणार. तुम्हाला प्रेझेंटेशन कोण करतो हे महत्वाचं आहे. प्रेझेंटेशन कोणी करून चालत नाही. संजू परब साहेब लक्षात ठेवा. आणि तुमचं प्रेझेंटेशन जोपर्यंत केसरकर साहेब म्हणत नाही तोपर्यंत कसलीच अपेक्षा ठेवू नका. तुम्ही दोघंही नाही तर म्हातारे व्हाल. अशी माझ्यासारखी दाढी पिकवायला लागेल. केसरकर साहेब कधी काय तुम्हाला जोपर्यंत ग्रीन सिग्नल देत नाही, विचार करा, आयुष्यभर लालच सिग्नल आहे. कधी पुढचं पाऊल टाकू नका. कारण का मी केसरकर साहेबांना जवळून हल्लीच्या हल्लीमध्ये 1.5 वर्षामध्ये मी त्यांना फार जवळून. खरं तर मला आमदार व्हायचं असेल तर एकनाथ शिंदे साहेब मला अनेक वेळा बोलत होते, परंतु मला गद्दारी करून आमदारकी नको पाहिजे होती म्हणून मी शिंदे सेनेत गेलो नाही. सर्वांना माहिती आहे. दसरा मेळाव्यापर्यंत म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा दसरा मेळाव्यापर्यंत सुद्धा भरत गंगोलेंनी मला फोन केला होता आणि हे भरत गंगोलेंनी सुद्धा मान्य केलेलं आहे. परंतु निलेश राणे जे आता शिंदे सेनेचे आमदार आहेत त्यांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे, कारण त्यांना आणि त्यांच्या वडिलांना पक्षातून हाकलून लावलं होतं. त्याचबरोबर त्यांनी बाळासाहेबांबद्दल काय बोललं होतं आणि निवडणुकीच्या फक्त आमदारकीसाठी किंवा निवडणुकीचं पक्षाचं तिकीट मिळालं पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टीतनं सोडचिठ्ठी देऊन त्यांनी शिंदे सेनेतनं आमदारकी लढवली आणि त्यामुळे ते आमदारकीसाठी काही करू शकत होते. परंतु मी आमदारकीसाठी माझ्यावर गद्दारीचा कलंक लावत नव्हतो, कारण लोक माझ्याकडे अपेक्षेने बघत होते. आणि खरं तर आपण बघितलं असाल की निलेश राणे सुद्धा 7-8 हजार मतांनी निवडून आले आणि हे जर नारायण जर लोकांच्या किंवा आता सध्याचे पालकमंत्री निलेश राणे लोकांच्या घरी फिरले नसते तर हे निवडून आले नसते. त्याचबरोबर रवींद्र चव्हाण यांनी जर पैसे खर्च केले नसते तरी हे निवडून आले नसते. आणि त्यामुळे माझ्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही कशा पद्धतीने निवडून आले हे तुम्हाला माहिती आहे आणि तुमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा माहिती आहे. आणि त्यामुळे तुम्ही आता 2 वर्ष तुमच्या आमदारकीला झाली आहेत, तुम्ही काय कामं केली आहेत, लोकांना काय दिलं हे आता सांगणं महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे मी निष्ठावंत राहिला ह्याचा तुम्हाला वारंवार राग येत असेल, परंतु त्यासाठी काही गमवावं पण लागतं आणि त्यासाठी मी आमदारकीसुद्धा गमवली. आणि तुमच्यापेक्षा जास्त शिंदे गटाचे आमदार माझे त्यावेळी मित्र होते आणि ते पण मला वारंवार सांगत होते. ते कधी मला ते भेटले तुम्हाला तर सांगतील आणि आजही मला शिंदे गटामध्ये या असं सांगत आहेत. परंतु मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहे आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा राहील. तुम्ही तुमच्या
तुम्ही आता पक्ष बदलणार याची खात्री बघा, कारण मला वाटतंय की तुम्ही शिंदेंना सोडून भारतीय जनता पार्टीत जाल आणि तिथनं पुढाची विधानसभा लढवाल असं मला वाटतंय. आणि तुम्ही आता शिंदे सेनेत आहात, ते शिंदे सेनेबरोबरच राहा अशी माझी आपल्याला विनंती आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.